केसुर्डी येथील एशियन पेंट्स लिमिटेड या उद्योगस्थळी कार्यरत असलेल्या टोळी क्रमांक 81 मधील 93 माथाडी कामगारांपैकी 71 कामगार हे नोंदणीकृत संघटनेचे सभासद आहेत। मंडळाने दिनांक 17 जून 2025 रोजी खंड 32 अंतर्गत कामाच्या सेवा शर्ती निश्चित न करता आणि कामगार संघटनेच्या मागण्यांची योग्य ती दखल न घेता ठेकेदाराच्या आग्रहावरून मजुरी दर निश्चित केल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। संघटनेने आधीच दिनांक 4 एप्रिल आणि 15 मे 2025 रोजी मजुरी दरवाढीबाबत प्रस्ताव दिला असून टोळीच्या कामाची नियमावली आजतागायत तयार करण्यात आलेली नाही। त्यावेळी ठेकेदारांनीही विविध तक्रारी मांडल्या असल्या तरी त्या आधारावर कामगारांच्या हिताच्या विरोधात एकतर्फी निर्णय घेतला गेला असा आरोप आहे। जे काय आंदोलन केलं त्याच्याबद्दल काय विषय आहे नेमका? आज जे आंदोलन झालं महाराष्ट्राचे माथाडी कामगारांच्या युनियनच्या सभासदांसाठी एशियन पेंटच्या दिलेल्या ऑर्डर संदर्भात आजचं आंदोलन होतं। आणि आजचं आंदोलन असं होतं की एशियन पेंटच्या कंपनीचं जे ॲग्रीमेंट झालं ते माननीय चेअरमन साहेब यांनी खंड 32 घालून जो खंड 32चा दुरुपयोग करून जे ऑर्डर जे आम्हाला दिली त्याच्या विरोधात हे आंदोलन होतं। आणि ते आंदोलन करत असताना जे काही त्यामधले बारकावे जे होते ते आम्ही त्यांना सांगितले आहेत। कामगारांवरती झालेला अन्याय कसा काय आहे तो सांगितलेला आहे त्याचा। आणि त्याच्या संदर्भात त्यांनी चेअरमन साहेबांनी जो काही कामगारांवरती खंड 32नं केलेला अन्याय तो त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे की माझ्याकडून काय तो खंड 32चा आदेश चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे। त्या संदर्भात त्यांनी 31 तारखेला कामगार आयुक्तांकडं मुंबईला 30 तारखेला बैठक कामगार आयुक्तांकडे मुंबईमध्ये लावलेली आहे। तर ह्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर तुमची पुढची या बैठकीत जर तोडगा नाही निघाला तर येणाऱ्या 15 ऑगस्टला फार मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसला केलं जाईल।